25 जूनच्या सायंकाळी पावसाने वाशिम जिल्ह्यात अचानक हजेरी लावली। सुरुवातीला समाधान देणाऱ्या या पावसाने रात्रीपर्यंत संततधार रूप धारण केले। बरसणाऱ्या त्या सरींनी अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक दिलासा निर्माण केला होता। पण त्यांना कुठे माहीत होतं की हेच पावसाचे थेंब त्यांच्या आयुष्यावर घाला आणणार आहेत। रात्रीभर पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आणि दुसऱ्या दिवशी उजाडताच क्षणी एक भयानक दृश्य समोर आलं। शिवारातील शेत जलमय झाले, रस्ते बंद, पूल वाहून गेले आणि सर्वत्र हाहाकार। पिंपरी सरहद्द गावालगतून वाहणाऱ्या कांचन व उतावळी या दोन नद्या जणू महाप्रलयच घेऊन आल्या होत्या। यामुळे मेहकर मालेगाव हा मुख्य मार्ग पूर्णतः बंद झाला। रस्त्यावर 4 ते 5 फुटापर्यंत पुराचे पाणी आले। वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामध्ये विद्यार्थ्यापासून ते महिलापर्यंत, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक प्रवासी अडकले। पावसात ओथंबून गेलेली ती गर्दी थरकाप उडवणारी होती। अन्न, पाणी, निवारा या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकल्या नाहीत। ही परिस्थिती जणू एखाद्या नैसर्गिक आपत्तीप्रमाणेच होती। मेहकर तालुक्यातून धुराश्रम या गावाहून पिंपरी सरहद वाशिम जिल्ह्यातील गाव आहे। त्या गावामध्ये पूर आल्यामुळे आम्ही इथेच थांबलेले आहे। 1.5 तास झाले आम्हाला आमचं वाहन इथून जात नाही। या कठीण प्रसंगी पिंपरी गावातील नागरिकांनी माणुसकीची पराकाष्ठा गाठली। भर पावसात त्यांनी अडकलेल्या प्रवाशांसाठी खिचडी तयार करून दिली। ही मदत त्यांच्या दुखावर थोडासा मलम ठरणारीच ठरली। प्रवाशांनी गावकऱ्यांचे आभार मानत त्यांना आशीर्वाद दिले। तथापि या मदतीपेक्षा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या नशिबी आला होता। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील माती वाहून गेली होती। पेरलेले बीज उद्ध्वस्त झाले होते आणि काही ठिकाणी बांधच कोसळले होते। ज्यांच्या भरोश्यावर वर्षभर शेतकऱ्याचा गाडा चालतो, ती शेती, ते पीक हे सर्व एकाच रात्री नष्ट झालं होतं। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रात्रभर अश्रू ढाळले। त्यात न झोप न जेवण, केवळ काळजाला लागलेला आक्रोश। तिसऱ्या दिवशी पहाटे बळीराजा आपल्या शेतात गेला। क्षणभर त्याला वाटलं कदाचित काहीतरी शिल्लक असेल, पण जे समोर दिसलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। मऊसूत सुपीक माती जिथे होती तिथे आता होते फक्त दगड। मातीच्या जागी खड्डे, रानात फक्त ओसाडपणा। पावसाच्या पाण्याने माती सकट सर्व काही उचलून नेलं होतं। या सर्व परिस्थितीत शेतकऱ्याला अपेक्षा होती ती फक्त प्रशासनाच्या मदतीची। पण दुर्दैव असे की 24 तास उलटल्यानंतरही प्रशासनाचा एकही अधिकारी गावात पोहोचलेला नव्हता। न तहसीलदार, न आपत्ती व्यवस्थापन पथक, कोणीच नाही। गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण उत्तर मिळालं नाही। शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला विश्वास पूर्णतः ढासळला। त्यांच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दात फक्त हतबलता होती। आता जगावं की मरावं असा टाहो फोडत बळीराजा उभा होता। 3 दिवस उलटले तरी ना पंचनामा, ना पाहणी, ना तातडीची मदत। त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात केवळ अंधार। माझे स्प्रिंकलरचे पाईप होते वावरात, 15-16 तोट्या होत्या, त्या सुद्धा वाहून गेल्या। भाजीपाल्याचं नुकसान झालं आणि हे आता मी जवळपास 15 दिवस झाले केळी लावेल होत्या, एकही केळ वावरात राहिली नाही। पूर्णतः म्हणजे उपसून गेल्या, म्हणजे काहीच राहिलं नाही तिथं। इतकी नुकसान झाली। तरी माझी शासनाला एक विनंती आहे की ताबडतोब पंचनामे करून जेवढ्या तातडीनं जेवढी मदत जाहीर होईल तेवढी ताबडतोब द्यावी। नाही तर नुसतेच पंचनामे कागदावर करायचे आणि काहीच द्यायचं नाही, असं बरेच वेळ झालं। पण यावेळेस असं नको होतं, कारण एवढी जमीन आम्ही पेरलेले पिकं खड्डून गेले। हळद नाही राहिली, हळदीचे बी पेड खलास झाले, त्याचे ठिबक चेक वाहून गेलं, काहीच राहिलेलं नाही जवळपास। म्हणजे इतकं नुकसान झालं की हे नुकसान कसं भरून निघावं हेच मला प्रश्न पडला। आता ही माझी जमीन अक्षरशः कमरे इतकी खोल गेली, तिच्यात किती म्हणून गाळ टाका हे प्रश्न निर्माण होत आहे आता। या परिसरातील शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले। हळद, तूर, मूग, उडीद, फळबागा, पालेभाज्यांसह सोयाबीन सारखी पिके पूर्णतः वाहून गेली आहेत। शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत। सद्यस्थितीत
गावकऱ्यांना प्रशासनाच्या मदतीची तीव्र गरज आहे. तातडीने पंचनामे, आर्थिक मदत वाटप करणे गरजेचे आहे. अन्यथा या नैसर्गिक आपत्तीनंतर मानसं, दुःख आणि शोषण अजून वाढणार आहे. शेतकऱ्यांचा टाहो फक्त वाशिम नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा आहे. प्रशासनाने त्वरित हालचाल करून बळीराजाच्या डोळ्यातलं पाणी पुसावं हीच गावकऱ्यांची एकच मागणी आहे.